सारे विश्वस्त व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि लातूर ग्रामीणचे आमदार दत्तात्रय बनसोडेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले पहिल्या निवडणुकीमध्ये मी आणि माझे सारे सहकारी लातूरच्या सेवेसाठी जे उमदे उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे त्यांच्या समवेत सिद्धेश्वराचे आशीर्वाद घ्यावे गेले। सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि लातूरच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी, लातूर नगराचा विकास करण्यासाठी सिद्धेश्वर आम्हाला सद्बुद्धी देवो, बळ देवो ही प्रार्थना करण्यासाठी आम्ही सारे या ठिकाणी आलेले आहोत। सिद्धेश्वर देवस्थानाचे आमचे सारे विश्वस्त यांनी माझं आणि माझ्या सहकार्यांचं या ठिकाणी स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सिद्धेश्वराचे आशीर्वाद घेऊन आपण सारे समोरून सरका प्लीज, मागे सरका, मागे मागे समोरचे थोड़ा मारने वाले थोड़ा मारे चलो चलो अब यहाँ से लातूर महानगरपालिकेवर आपल्याला फडकलेला दिसणार आहे। आदरणीय युवा नेते अमित भैया देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण टाळ्याच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी अमित भैयांचं स्वागत करूया। आदरणीय भैया साहेब अनेक युवकांच्या संदर्भामध्ये, गोरगरिबांच्या संदर्भामध्ये, इथल्या कष्टकऱ्यांच्या संदर्भामध्ये, इथल्या व्यापाऱ्यांच्या संदर्भामध्ये एक धोरण घेऊन या ठिकाणी आमचे भैया निघालेले आहेत। लातूर शहरातले सर्व तो गेल्या 5 वर्षामध्ये हा विकासाचा डोंगर या वादानं अमित भैयांच्या नेतृत्वाखाली आता ही विकासाची घोडदौड या लातूर शहरामध्ये सुरू झालेली आहे। विरोधी पक्षांना या ठिकाणी कहां जा रहे हैं पता नहीं, क्या कर रहे हैं पता नहीं, क्या लाने वाले हैं पता नहीं, कहां पहुंचने वाले पता नहीं, अशा पद्धतीचा विरोधी पक्षाचा कार्यक्रम या ठिकाणी असताना विकासाच्या अनेक योजना
या ठिकाणी अमित भैयानी आपल्या समोर ठेवलेले आहेत। या लातूर शहराचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलण्याचं काम निश्चित पद्धतीनं झालेलं आहे, परंतु लातूर शहर याही शहराचे युवा नेते आणि आमदार माननीय अमित भैयाजी देशमुख साहेब हे करतील त्यांना विनंती आहे। देशाचे युवा नेते माननीय सचिनजी पायलट साहेब यांचं ते स्वागत करतील। पायलट साहेबांचं स्वागत या ठिकाणी होतंय। मधुकररावजी कोकाटे हे दोन्ही युवा नेत्यांचं अभिनंदन त्यानंतर अमित भैया देशमुख साहेबांचं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भैयाजींचं स्वागत करावं। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं स्वागत